नमस्कार. आज आपण बोलू की हवेमधून पाणी आपण आपल्या शेतामध्ये आपल्या झाडांच्या करता घेऊ शकतो का? थोडं तुम्हाला विचित्र वाटेल, असं काही होऊ शकतं का? तर मी तुम्हाला सांगतो, हे होऊ शकतं. तुम्ही पहा, पुष्कळदा तुम्ही एकदा अनुभव केला असेल की खडकांच्या मध्ये तुम्हाला झाडं दिसतात आणि आपण विचार करायला लागतो की हे कसं होऊ शकतं. याच्या ज्या जडा आहेत या तर जमिनीमध्ये गेल्या नाही, तरी हे जिवंत कसं आहे. तर तुम्हाला हे दिसेल की कोणत्या परिस्थितीमध्ये आणि हे कुठे पाहायला मिळतं. तुम्हाला हे दिसेल की हे आपल्या जे तलाव असतात त्याच्या आजूबाजू, किंवा नदी असते त्याच्या आजूबाजू, किंवा डोंगर असतो मोठा त्याच्यावरती, तिथे हे अनुभव दिसतात. तर का असं होतं? तर हे दिसेल की या जागेंमध्ये, ज्याला आपण एक हवेमध्ये आर्द्रता म्हणतो, म्हणजे पाण्याचा ज्याला रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणतो, याचं प्रमाण जास्त असतं. तर रोज रात्री ओसाचं पाणी म्हणजे ड्यू वॉटर हे त्या पानावर येतं आणि हे पानं ते पितात आणि त्या पानं म्हणजे आता मुळांचं काम करून राहिले तुमच्याकडे आणि ते मग स्वतःची वाढ करून घेतात. आता याच्यामध्ये काय आहे की एक तुम्हाला सायंटिफिक गोष्ट समजून सांगतो. हे ओसाचं पाणी हवेमधून येतं आणि हवेमध्ये काय आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट शेताच्या करता CO2. हे CO2 आणि पाणी जेव्हा सूर्यकिरण मिळतात त्याच्यामधून काय तयार होते, साखर आणि ऑक्सिजन. आणि ही साखर आपल्या झाडांना एनर्जी देते. या साखरेमधून मग कार्बोहायड्रेट बनतात. या साखरेमधून मग सगळे प्रकारचे जे पोषण तत्व आहे ते बनायला सुरुवात होतात. तर तुम्हाला काय दिसेल की ह्या ओसाच्या पाणीमध्ये आपल्या हवेमध्ये किती CO2 आहे, 428 ppm. 60-70 वर्षाच्या अगोदर 280 होते, आता 428 झालं. चांगलं आहे, तुमच्या शेतीच्या वाढीच्या करता चांगलं आहे. तर हे याच्यामध्ये आरामात पाण्यामध्ये विरघळतं आणि याची विरघळण्याची शक्ती किती, त्याचं प्रपोर्शन किती आहे की 2000 ppm म्हणजे 0.2% हा CO2 पाण्यामध्ये विरघळून राहतो. तर जर रात्री आपण हे पाणी पिलं, ते जे त्याची ज्याला आपण म्हणू की ड्रॉप म्हणू, हे पानावर जेव्हा पडतं, तर ही जी एक पिण्याची जी ताकद आहे ती आम्ही कशी वाढू. तर आम्ही एक नवीन प्रॉडक्ट काढलेलं आहे, त्याला आम्ही म्हणतो झायटॉनिक सुरक्षा. हे काय आहे, हे एक बायोडिग्रेडेबल पॉलिमर आहे आणि याच्यामध्ये जैविक शक्ती पण टाकलेली आहे बायो फर्टिलायझरची. आणि याला पाणीमध्ये मिळून घोळून मग त्याचा फवारा करायचा. तर त्याची एक लेयर बनते, म्हणजे परत बनते आपल्या पानावर. आणि ही जी पानावर बायोडिग्रेडेबल पॉलिमरची लेयर बनते, ही या ओसाच्या बुंदाला ॲब्झॉर्ब करून घेते, म्हणजे त्याला पिऊन घेते. तर त्याच्याबरोबर CO2 पण मिळालं आणि लिक्विड फॉर्ममध्ये मिळालं. तर आता आपलं पानं सॅच्युरेट होऊन जातं, पाणी CO2. तर सकाळी जेव्हा प्रकाश येतो तेव्हा आपलं, ज्याला आपण फोटोसिंथेसिस म्हणतो, ते जोराने चालू होऊन जातं. म्हणजे खूप साखर बनेल आणि खूप झाडाला एनर्जी मिळेल, म्हणजे झाड आता जोराने काम करायला सुरुवात करतं. तर या झायटॉनिक सुरक्षामध्ये तुम्ही काय करू शकता की याच्यामध्ये कधी पण तुम्हाला औषध्या मारायच्या आहेत, ते पण याच्यामध्ये मिळवून तुम्ही टाकू शकता. तुम्हाला झायटॉनिक नीम वापरायचं असेल की बा मला रासायनिक औषधी नाही वापरायची, तर त्याला पण याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. तर माझी अशी तुम्हाला सगळ्यांना एक शिकवण आहे की उगवण झाली त्याच्या 15 दिवस पासून मग याला प्रत्येक 15 दिवसामध्ये याचा फवारा तुम्ही मारू शकता, ताकी
तुमचं रोप जसं जसं मोठं होईल, त्याची पानं मोठी मोठी होतील, तसं तसं तुमचे कव्हरेज आलं पाहिजे, नाहीतर पूर्ण लाभ मिळणार नाही. तर म्हणून प्रत्येक 15 दिवसामध्ये जवळजवळ 75 दिवसपर्यंत जोपर्यंत एक झाड पूर्ण मोठं नाही होत, एक रोप पूर्ण मोठं नाही होत, तोपर्यंत त्याला मारायला पाहिजे. आणि तुम्ही पहा की तुमची जे फूल आहेत ते आता कमी पडतात, तुमचे फळं आहेत त्याची ताकद वाढते. तुम्ही जर पाहिलं की तुमची जी टेस्ट आहे ती चांगली होते. तुम्ही पाहिलं तर तुमचे जे कांदे आहेत किंवा लसण आहे, हे जेव्हा ड्राईंगच्या करता ठेवता, तुम्ही सुकवायला ठेवतात किंवा कोणी एक्सपोर्टच्या करता त्याला ड्राय पावडर बनवतो, त्यांना आता जास्त वजन मिळेल, पाणी कमी. तर कमी पाण्यामध्ये कसं चांगलं उत्पादन करायचं, हा जो आहे हा प्रकार आता तुम्ही आपल्या शेतामध्ये करू शकता. आणि पर्टिक्युलरली ज्या लोकांच्याकडे पाणी देण्याची सवड नाही आहे आणि आता काही पाऊस येत नाही, तर काय करणार? झायटॉनिक सुरक्षा मारा आणि त्यांनी तुम्हाला खूप मोठा चांगला रिलीफ मिळेल. करून पहा. झायटॉनिक सुरक्षा आपल्या शेतामध्ये वापरा. हवेमधून पाणी घेण्याची शक्ती वाढवा आणि तुमचं उत्पादनही तुम्ही कसं वाढतं हे तुम्हाला नक्कीच कळेल. नमस्कार.